जीत लवकर बाहेर ये बेटा. येताना थंडगार पाणी घेऊन ये. आई बघ कशी तापली एकदम. आण बरं बाळा लवकर. आला का तू? आला. एक मिनिट. इंदू राणी पाणी घे. पाणी घे. पट्टराणीचा पट्ट धावायचा होता आज मला, पण इंदुराणी ऐक ऐक ऐक. जाऊ दे ना, झालं गेलं गंगेल मिळालं. तू सारा शांतीत घे ना. हार मातीत गाडल्याशिवाय शांती मिळणार नाही या इंदुराणीला. त्या फुकणीच्या घमेंडीचं मूळ त्या खानावळीत आणि त्या घरात आहे. ते उकाडल्याशिवाय तिचा डोलारा नाही कोसळायचा. मला ती खानावळ आणि घराची जमीन पाहिजे. काय? इंदुराणी घरन खानावळ घेतली तर रस्त्यावर येतील ते लोक. रस्त्यावर येऊ द्या नाही तर गटारीत जाऊ द्या, मला नाही फरक पडत. एक मिनिट. का? तुम्हाला फरक पडतोय? छे. मला काय झालं फरक पडन. मला एवढंच मानायचं होतं की बुवा घरन खानावळ घेतलं जगायचं कसं त्या लोकांना. अरे माझ्या मुटक्या नशिबा. दयामाया लावून या म्हातारे संकट लग्न केलं, पण याला काळजी त्या अपशकुनी बाईची. देवा माझं चुकलं, माफ कर देवा, माफ कर, माझं चुकलं. अगं तिथे असं रडून बिंदुराजासारखा पोस्टा द्यायचा नसतो. तिथे बिंदुराजाची बहीण इंदुराणी आहेस तू. आता तिथे तू रडायचं नाही, आता तू नुसतं भिडायचं. त्या बाई आणि तिच्या पोरी रस्त्यावर येऊ द्या नाही तर गटारीत जाऊ द्या, जगू द्या नाही तर मरू द्या, मला फरक पडत नाही. तुम्हाला पण पडायला नाही पाहिजे. हॅलो, कोण आहे ती? कोण आहे ती? काय दिलं तिनं तुम्हाला? त्या नकट्या नाकाच्या आणि वाकट्या तोंडाच्या 3-3 पोरी? यो यो हिऱ्यासारखा कुलदीपक मी दिलाय, मी. तो पण एका फटक्यात. मग महत्वाचं कोण? ती कमी. मग मला ती खानावळ आणि घराची जमीन खाली करून पाहिजे. मी का जी गप्पा. फुल स्टॉप म्हणजे फुल स्टॉप. दिदे तुला ते खानावळ आणि त्या घरची जमीन पाहिजे ना? ह्यो बिंदुराजा तुला ते मिळवून देणार. अरे इंदुराणीची मर्जी, त्याच्यावर अख्खं आयुष्य खर्च हो. शंकर दादा, पत्रिकेचा आणि ग्रहताऱ्यांचा अभ्यास माझा झालाय आणि माझा अभ्यास असं सांगतोय हलक्यात घेतल्यानं महागात पडेल. आपण जाम सिरियसली घेतलंय महाराज. तेच सांगतोय, अडचणीच अडचणी दिसतात मला. अडचणी कुणाला चुकल्यात का? शंकर दादा, एक नाही दोन नाही, डंपर भर अडचणी आहेत. कष्ट करा, प्रयत्न करा, मार्ग सापडणार. मी पत्रिकेचं सांगतोय, तुम्ही डायलॉग काय मारते सांग ना. डायलॉग नाही मारत रे डंबेल्स. माझ्या मनात जी खळबळ चालली आहे ना ती सांगतोय. काय पोरगी होती राव. थँक्यू. ती फुलं, त्या पाकळ्या पोरीच्या अंगावर अशा पडत होत्या. असं वाटलं ती पोरगी एका मोरपीच आहे. आणि जस जसा तिचा मुखडा असा माझ्याकडे वळला ना, माझ्या अंगातली ताकदच गेली महाराज. तिचा आवाज ऐकला ना, असं वाटलं माझ्या कानावनी कुणीतरी मोरपीसच फिरवलंय.
त्या माणसाची तक्रार ऐकली तिने आणि तिकडे ती पाघळली. आणि सेम टायमिंगला इकडं आपलं काळीच पाघळलं. बंदुकीतनी गोळी सुटावी का नाही तशी धमक दाखवली आधी. आणि मग समजूतदार समज, बंदुकीची गोळी समजूतदार समज. सेम मातोश्री. ह्या पोरीचं ना आपलं 100% काहीतरी कनेक्शन आहे. पण होती कोण होती? ती वहिनी वहिनी वहिनी. करायची का तुमची वहिनी फायनल? शंकर दादा हो म्हटल्यानंतर फिक्सच आहे की. शंकर दादा वहिनी आपल्या गावातल्या वाटत नाहीत. नाही 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 नाही. आपल्या गावातली फिक्स नाही ती. कारण एवढी समज आणि एवढी धमक आपल्या गावात फक्त मातोश्रींकडे आहे. मॅडम हा प्लॅन एकदम परफेक्ट आहे. हा जो तुमचा 40 एकरांचा सलग प्लॉट आहे ना, त्याच जागेवर आपली ही फॅक्टरी उभी राहणार आहे. अहो बाजारभावापेक्षा तिप्पट दर फायनल केलाय फक्त साहेबांच्या शब्दांवरून. साहेब आम्ही शेतकरी माणसं आणि खरा शेतकरी तोच असतो जो आपली जमीन कधीच विकत नाही. मातोश्री, अहो माझ्या शब्दाचा मान राखून तिप्पट भाव देताय साहेब. आणि तशी बी ती जमीन पडीकच आहे. त्या मुरमाड जमिनीवर काय उगवत नाही. वांझोटी गाय पाळण्यात काय फायदा? मग काय कसायाला ऐकू काय? तुमची फॅक्टरी उभी राहणार, नदीचं पाणी उपसणार, तुमचा माल तयार झाल्यावर ते घाणेरडं पाणी केमिकलचं इश आमच्या कृष्णा माहीत कालवणार. तसं नाही मातोश्री. अहो फक्त बागायतदाराचं नोकरदार होणार. तुम्ही करा सही बिंदास. काय नेते साहेब तुम्ही? इलेक्शनच्या यायला मत मागताना माझा बळीराजा, माझा शेतकरी बांधव. मी राजकारण करत नाही, समाजकारण करतो. अशा मोठमोठ्या गप्पा हाणताना आणि इथं पैशासाठी या धनदांड्यांची दलाली करता. मातोश्री, तुम्हाला मान देतोय तर घाण करू नका. बळीराजाचा बळी देऊन आमचं हात बळकट करायचं पाप आमच्या हातनं कधीच होणार नाही. आमच्या कृष्णामाईला अपवित्र होऊ देणार नाही आम्ही. चला निघा. मातोश्री, तुमचं हे पुण्यवानपणाचं सोंग मला तरी सांगू नका. गरीब शेतकरी मजूर यांना पैसे देऊन त्याच्या व्याजावर जगणारं तणकट आहे तुम्ही. आता तोंडाचा पट्टा बंद करायचा आणि गप गुमान सही करायची. नाहीतर हाताचं कांडकं करून बंगला बरीच कठीण. मातोश्री, आमची ताकद आजमवायची खुमखुमी आली आहे काही जणांना. नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी.